नमस्कार मंडळी, तर कशी आहात? मजेत ना? तर मजेत असायला हवे. तर तुम्हाला प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना तर तुम्हाला आता आज माहीत आहे काय आहे, आज आपला लाडका बाप्पा सर्वांच्या घरी आगमन होणार आहे. आणि जरा बोलायला अडकायला होते कारण की तब्येत डाऊन आहे, घसा वगैरे पकडा सर्दी वगैरे झालं आहे. कारण की डे नाईट जागरण करून डेकोरेशन खाली ह्याच आजारी पडलोय. तर आपलं डेकोरेशन कसं आहे ते सांगा कमेंटमध्ये. शिरांच्या वड्यांची शर्यत आपण एक चॅलेंज तर आपल्याला दाखवलेलं आहे चौल आग्रामध्ये. आपल्या गुढीपाडवा झाल्यानंतर आपला दुसरे दिवस तो सण होतो शिरांच्या वड्यांची शर्यत. म्हणजे समुद्रामध्ये आई एकविरेची पालखी फिरवतात. तर ते आपण थोडासा एक देखावा दाखवलेला आहे. तर तो कसा आहे ते सांगा कमेंटमध्ये. मग चला आता उशीर होते आपल्याला आपला बाप्पा आणायला. चला जाऊया, की सर्व निघालेली आहेत आणि आपण पण चला निघालेलो आहोत. मग चला आता जा.
तर मंडळी पाहू शकता आत्ताच आपला बाप्पाला आणलेला आहे आणि पप्पा आता थोडी पूजा वगैरे करत आहेत कारण की आता उशीर झाला आणि आरती आपल्याला घ्यायची आहे. पूजन चालू आहे. खूप आज उशीर झाला, पाऊस आणि त्यात पडतोय. आणि हे आपलं सर्व डेकोरेशन पहा कसं आहे. क्वीन आई सर्वांनी इकडे लाडू बनवत आहेत. पाहू शकता बाप्पासाठी मोदक केलेले आहेत. काम चालू आहे यांचं. हाय मॅम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी तसेच गणेश भक्त व सारस्वतांचे कुमार जिगर परशुराम वाजंत्री यांकडून प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत. अरे औंदा आईचं ना स्वागत करायचं. औंदा आईचा अरे चांगल्या पोरानं आपल्याकडे जेवढ्या जेवढ्या लोकांनी तुम्ही इकडे आलाव त्यांचं जिगर परशुराम वाजंत्री या नागवाकडून खास तुमचं स्वागत. नमस्कार. तुमच्या फिल्मा खात्यात तुमच्या आशीर्वादाने यावर्षी सादर करीत आहोत मागील 40 वर्षाची परंपरा असलेली चौल आग्राव मधील गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी पारंपरिक शिरांच्या होड्यांची एक अनोखी स्पर्धा. काय दर्याचा गारगार वारा सुटलाय. मी या सणाला नाकवा नाकवीन काहीशी सजूनशी आलीन बघा. एका एकाचा थाट बघा. ऐ नाकवा काय टाइमपास करतोस. लाव बाप आणि चोर भर्या जाऊ द्या सुसाट. दर्या फेसाल लाटाने भरलाय गो. दर्या फेसाल लाटाने भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या फेसाल लाटाने भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. ओ गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. कोणी वारा यो सारा जमलाय गो. ढोल ताशा जनादान घुमलाय गो. असा घुमलाय गो. कोलीवारा सारा धन्यवाद. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणतीनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सुंडव. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व अपतेष्टांचे कुमार साहिल विकास पाटील सहर्ष स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तगुरूंचे चौथे अवतार. पंजाब राज्यातील शेलिया या खेडेगावी स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन 300 वर्ष तप केला. या 300 वर्षात स्वामी भोवती वारुळ तयार झाले. माझं देव, हे काय झालं? वारात तर रगत कसं आलं? डोळे उघड उठवा. काहीच दिसत नाहीये. आपल्या तोंडामध्ये चढ झालाय. सगळीकडे काळच पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. आम्ही आहोत दत्त गुरु, दत्त गुरु, दत्त गुरु, दत्त गुरु. आम्ही स्वतः श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. आम्ही स्वतः नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पटली सगळी ओळख पटली. स्वामी सगळी ओळख पटली. येऊ नकोस, येऊ नकोस, येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चुकून झाल्याने स्वामींनी न रागवता त्याला आशीर्वादच दिला व स्वामी तिथून लोक कल्याणासाठी निघाले. प्रथम काशी, नंतर कलकत्त्याच्या काली मातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगा तटकाने फिरत राहिले. पुढे केदारनाथ, गिरनार पर्वते जाऊन आले. श्री दत्तगुरूंच्या प्रत्येक स्थान फिरून पाहिले. अखेर गोदावरी तटकी आले. पुढे मंगळवेढ्यास इसवी सन 1844 ते 1856 सुमारे 12 वर्ष राहिले. मग गेले पंढरीनाथांच्या भेटीला, म्हणजेच विठुमाऊलीच्या भेटीला. आणि शेवटी 1857 साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण 22 वर्ष. समाधी काळापर्यंत त्यांचे वास्तव्य नेहमीच या वटवृक्षाखाली असे. याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. आजही हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाची आणि आगाध शक्तीचे गुणगान गात या समाधी मठाच्या बाजूला असलेल्या सोळप्पा महाराजांच्या वाड्यात आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामींनी दिलेल्या पादुकांचं दर्शन घेता येतं. श्री खंडोबा मंदिर देवस्थान. हे मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. अक्कलकोटला आल्यावर स्वामी प्रथम खंडोबा मंदिरात आलेले व काही काळ इथेच वास्तव्य केल्याने ह्या मंदिरात प्रथम व महत्वाचे स्थान मानले जाते. स्वामींच्याच काळात स्वामींनी चरण पादुका देऊन बाळप्पांना स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. ते हेच बाळप्पा मठ आणि ह्यालाच गुरु मंदिरही म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली ही मारुतीरायांची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार शिष्य बाळप्पा महाराजांनी इथे 12 वर्ष तप केला. गुरु गुरु
विश्वभार निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वभार गुरु वीर दोहे साधू निजान गुरु वीर साहू कैसे जीवन गुरु वीर नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु वीर नाही नर नारायण गुरु चरिता A few moments later. माझ्या मनाला पाऊल माझ्या गणरायाला किती गोडी मंदार होती कधी मनात गणरायाला भेटायला नदीला गावाला माझ्या देवाला भेटायला नदीला गावाला
स्नान करून पार्वती आली आते कसे घडले पाहिजे मला हो बाल माझे हट्ट तिने धरले पार्वती हट्ट तिने धरले पार्वती हट्ट तिने धरले स्नान करून पार्वती आली आते कसे घडले पाहिजे मला हो बाल माझे हट्ट तिने धरले पार्वतीने हट्ट तिने धरले पार्वतीने हट्ट तिने धरले स्मरण करून शंकराने स्मरण करून शंकराने रात्री बसला हा गणपती बालकोणाचा नाही पार्वतीच्या मनाचा हा गणपती बालकोणाचा नाही पार्वतीच्या मनाचा शुभ कार्याचा महाराजाचा शुभ कार्याचा महाराजाचा शुभ कार्याचा महाराजा गणपती बालकोणाचा
देवकी